नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपले सिल्क थ्रेडचे क्लासेस सुरू आहेत. आजचा 5वा क्लास आहे. आज आपण बटरफ्लाय स्टिच टाईप 1 बघणार आहोत. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर आपण सिल्क थ्रेडचे इथं दोन जे थ्रेड असतात ते 2 थ्रेड घेतलेले आहेत. इथं मी तुलिपची निडल घेतलेली आहे 14.05ची. तर आपल्याला 2 मार्क करून घ्यायचे आहेत 1 इंचाच्या अंतरावर. त्यानंतर आपण जे पहिलं पॉईंट काढलं होतं त्यातून वरच्या बाजूच्या पॉईंटवरती आपल्याला लॉंग चेन टाकायचे. त्यानंतर लॉक स्टिच करायचं आहे. परत खाली येऊन आपल्याला अलीकडच्या साईडला परत आपल्याला इथं जे आहे ते लॉंग चेन टाकायचे, परत लॉक करायचं आहे आणि वरच्या बाजूला परत आतल्या बाजूला आपल्याला लॉंग चेन टाकायचे. त्यानंतर परत एक लॉक स्टिच करायचं आहे, परत खाली यायचं आहे, परत एक लॉंग स्टिच, त्यानंतर लॉक स्टिच, त्यानंतर वरच्या बाजूला आतल्या बाजूला आपल्याला जायचं आहे, परत एक लॉंग चेन, त्यानंतर लॉक स्टिच, परत खाली यायचं आहे, परत लॉंग चेन, लॉक स्टिच, परत आपल्या वरच्या बाजूला जायचं आहे, आतल्या बाजूला परत एक लॉक चेन घालायची आहे. लॉक चेन घातल्याशिवाय आपल्याला खाली थ्रेड घ्यायची नाही आहे. अशा प्रकारे जे आहे ते बटरफ्लाय स्टिच टाईप 1 जे आहे ते आपल्याला या पद्धतीनं करायचं आहे. परत खाली यायचं आहे. याला थोडी आपल्याला प्रॅक्टिस लागणार आहे, त्यामुळे जे सुरुवातीपासूनचे क्लासेस आहेत ते नक्की करा, त्यानंतर हा क्लास बघा. परत वरच्या बाजूला लॉक चेन, परत खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर परत एक लॉंग स्टिच, त्यानंतर लॉक स्टिच, परत वरच्या बाजूला जायचं आहे, परत एक लॉक स्टिच, अशा पद्धतीने हे बटरफ्लाय स्टिच टाईप 1 जे आहे ते या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तसेच पुढचे जे क्लासेस आहेत सिल्क थ्रेडचे तेही तुम्ही नक्की करा. त्यानंतर फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही करू शकता. ती जी प्लेलिस्ट आहे ते क्लासेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सिल्क थ्रेडचा हा जो प्लेलिस्ट आहे ती ओपन करा, म्हणजे आपलं जे बेसिक आरी जे आहे ते कंप्लीट होईल. त्यानंतर सिल्क थ्रेडचंही कंप्लीट होईल. अजून खूप क्लासेस आपले येणार आहेत सिल्क थ्रेडचे. तर जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता. देवी आरी वर्क कशी करायची, फॅब्रिक पेंटिंग कशा पद्धतीनं करायचं, तसेच फ्री आरी क्लासची प्लेलिस्ट. आणखी आजचा हा सिल्क थ्रेडचा जो 5वा क्लास आहे तो आज आहे. त्यानंतर जे लोड स्टिच येतात, पेडेड लोड स्टिच येतात, त्यानंतर झिगझॅग स्टिच जे असते पेडेड तेही आपण यामध्ये घेणार आहोत. तर अजून जे सिल्क थ्रेडचे क्लासेस आहेत ते येत राहणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. असेच फ्री जे क्लासेस आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील. तसेच जे आपण टेक्निक सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये ते टेक्निकही तुम्हाला माहीत होतील. आणखी आपण ब्लाऊज ड्रेसिंग कसं करायचं, ब्लाऊजवरती वर्क कशा पद्धतीनं करू शकतो, तसेच 1000च्या 2000च्या रेंजमध्ये जे ब्लाऊज आपल्याला येतात ते कशा पद्धतीनं करायचे ते सगळे व्हिडिओ पुढे आपले येणार आहेत. त्यानंतर जे 3D 5D वर्क आपण कशा पद्धतीनं घेतो, क्लासेस कशा पद्धतीनं घेतले जातात ते सगळं जे नॉलेज आहे ते सगळं आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं जातं. तर फक्त तुम्ही इथं शिकणारच नाही आहे, तर हे शिकल्यानंतर तुम्हाला बिझनेस कशा पद्धतीनं करायचं आहे, कसं तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं करू शकता ते सगळं त्यामध्ये सांगितलं जाणार आहे. तर नक्की तुम्ही जे व्हिडिओ तर माझे सगळेजण बघता, खूप छान छान कमेंट करता, त्यासाठी सगळ्यांची मी आभारी आहे. खूप तुम्ही सपोर्ट करत आहात, त्यामुळेच मी रोज जे आहे ते व्हिडिओ बनवू शकते. खूप मोटिवेशन मिळतं तुमचे कमेंट्स बघून, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. तर असंच व्हिडिओ बघत चला, शेअर करत चला, कारण जे कोण
फ्रीमध्ये शिकणारे असतील त्यांचा जे आहे ते फायदा होईल. आणि जे आपण पेड कोर्सेस असतात, जे पेड कोर्सेसमध्ये शिकवलं जातं त्याच पद्धतीने इथं शिकवलं जातं. काही वेगळं शिकवलं जात नाही. जे माझे स्टुडंट आहेत त्यांनाही जे हे माझे व्हिडिओ आहेत ते मी देत असते. त्यामुळं तुम्हाला काही वेगळं शिकवणं किंवा जे माझे ऑफलाईन क्लासेस असतात तिथं वेगळं असं काहीही होत नाही. सेम जे शिकवण्याची जी प्रोसेस आहे ती. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं आपलं बटरफ्लाय स्टिच जे आहे टाईप 1 पूर्ण झालेलं आहे. मध्ये तुम्ही मोती टाकू शकता किंवा शुगर बीट्स टाकू शकता किंवा एखादं कुंदन लावू शकता. काही तुम्ही मध्ये जे आहे ते करू शकता. तर अशा पद्धतीने तर लॉक स्टिच करून घ्या.